मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना मस्त अशी धाबा स्टाईल अंडा करी बनवतोय. बऱ्याच ताई दादांनी कमेंट केलं की ताई बॅचलर लोकांसाठी काहीतरी रेसिपी दाखव. म्हटलं आजची ही रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करू. तर त्यासाठी इथं बघा आता मी 8 अंडी घेतले. तर आज आपण अंडी उकडण्यासाठी ना अगारोच्या एग बॉयलरचा वापर करणार आहोत. तर अगारोकडून आपल्याला हे एग बॉयलर छान असं रिसीव झालं आहे. ह्यांचं जे एग बॉयलर ते खूप क्यूट आहे आणि त्याबरोबरच हे ॲटोमॅटिक आहे. ह्याची जी संपूर्ण बॉडी आहे तर ती स्टीलपासून बनलेली आहे आणि ह्यामध्ये ना आपण एका वेळी 8 अंडी उकडू शकतो. इतकं मस्त आणि इतकं छान असं हे प्रोडक्ट आहे. तुम्हाला जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला खाली लिंक दिली आहे. त्यावरती तुम्ही क्लिक करून हा प्रोडक्ट तुम्ही लगेचच ऑर्डर करू शकता आणि हे एग बॉयलर कसं वाटलं हे पण कमेंटमधून सांगू शकता. ह्या एग बॉयलरसोबत ना अशा पद्धतीचा एक ट्रे देखील येतो आणि त्यासोबतच आपल्याला 8 अंड्यांचा ट्रे देखील येतो. ह्यामध्ये आपण एकाच वेळी 8 अंडी उकडू शकतो आणि ही जी संपूर्ण बॉडी आहे ती स्टीलची आहे. ह्यामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते आपण अशा पद्धतीनं मेजरिंगच्या कपनं घालणार आहोत आणि त्यानंतर ह्यासोबत एक मॅन्युअल बुकही दिले. त्यामध्ये वाचून आपण कशा पद्धतीने आपल्याला रेसिपी बनवायचं त्या पद्धतीने आपण पाणी आणि आपण जो वेळ आहे तो लावू शकतो. आता ह्यामध्ये सुरुवातीला अंडी उकडून घेऊ. तर त्यासाठी मी बरोबर मेजरिंग कपनं पाणी घालून घेतलं. त्यानंतर अंड्याचा जो काही ट्रे आहे तो ठेवून घ्यायचा आणि त्यामध्ये बरोबर अंडी घालायची. अंडी उकडणं आता खूपच सोपं झालेलं आहे आणि ह्या प्रोडक्टला ना 2 वर्षाची वॉरंटी देखील आहे. त्यामुळे तुम्ही नक्की आणि अगदी बिनधास्तपणे हा प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. साधारणपणे इतकी अंडी उकडायला आपल्याला 8 ते 10 मिनिटं लागतात आणि एका वेळी ही अंडी छानपैकी अशी उकडली जातात. आता 8 मिनिटानंतर हे मशीन आपोआप बंद पडलं आणि त्यानंतर बघा आता आपण ही अंडी साईडला काढून देऊयात. तर अंडी गरम असल्या कारणाने मी एका भांड्यामध्ये ही अंडी काढून घेते. आता ही अंडी आपण सोलून देखील बघूयात. अगदी छान अशी आपली बघा अंडी उकडली गेलेली आहे. तर सगळी अंडी मग आम्ही सोलून घेतली. त्यानंतर आता जो दुसरा प्रोडक्ट आहे तो म्हणजे हा जो एग पोचर आहे किंवा हा एग ट्रे, त्यामध्ये आता आपण अंडा करी बनवू. तर त्यासाठी बघा पुन्हा मेजरिंग कपनं पाणी घातलं, हा ट्रे ठेवून घेतला आणि पोचरला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं. त्यामध्ये आता आपण अंडी जे आहे ते फोडून घालतोय. म्हणून थोडंसं मीठ आणि चटणी टाकली आणि पुन्हा मी टाइम सेट करून घेतला. अगदी मस्त आणि झटकीपट अशी 3 मिनिटामध्ये हे ऑमलेट तयार होतं. यामध्ये आपण हाफ फ्राय किंवा अशा पद्धतीनं अंडा प्लेट बनवू शकतो. खूपच मस्त तयार होतं. आता हे चमच्याने काढून देखील बघूयात. अगदी मस्तपैकी हे जे आपलं तयार झालेलं आहे तर खूप मस्त असं तयार होतं. तर तुम्हाला आजचा हा प्रोडक्ट कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता आपण लगेच अंडा करी सुरुवात करू. तर त्यासाठी बघा ही अंडी जी उकडली होती त्याला मी अशा पद्धतीनं कट देऊन घेते. जेव्हा अंडा करी करतो त्यावेळी अशा पद्धतीनं अंड्यांना कट दिल्यामुळं जे काही मसाले असतात ते अगदी आतपर्यंत जातात आणि त्यामुळं अंडा करीची चव जी आहे ती खूपच छान आणि अगदी भन्नाट लागते. त्यामुळे मी अशा पद्धतीनं अंड्यांना कट देऊन घेते. तुम्ही कोणत्या वेगळ्या प्रकारे देखील ह्या अंड्यांना कट देऊ शकता. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. संपूर्ण अंड्यांना छान कट देऊन झाल्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ आणि पाव चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलं. आता ही अंडी आपण मॅरिनेट करून घ्यायची. संपूर्ण मसाला बघा आता छान असा अंड्यांसोबत कोट झालेला आहे. आता हा मसाला कोट झाल्यानंतर इथं बघा एक मी पॅन ठेवला आणि सुरुवातीला 2 ते 3 चमचे आपण तेल गरम करून घेतोय आणि त्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेली अंडी आपण तेलावरती फ्राय करतोय. अशा पद्धतीनं ही अंडी तेलामध्ये फ्राय केल्यामुळं जो काही मसाला आहे तो अगदी अंड्यांसोबत छान असा चिकटतो आणि त्यासोबतच त्याची चव पण खूप अशी मस्त लागते. साधारणपणे आपल्याला 3 ते 4 मिनिटं ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. वरती असे हलके सोनेरी डाग येईपर्यंत ही अंडी फ्राय करून घेतली आणि त्यानंतर आता ही आपण काढून घ्यायची. आता राहिलेल्या तेलामध्ये साधारणपणे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्या. त्या छान अशा तांबूस करून घेतल्या. अर्धा इंच आल्याचे काप घातले. आलं लसूण देखील तेलावरती परतल्यानंतर 1 हिरव्या मिरचीचे काप घातले. हिरव्या मिरचीमुळे स्पायसीनेसपणा खूप छान येतो. त्यानंतर बघा आता 4 ते 5 मध्यम आकाराचे उभ्या आकारात चिरून घेतलेले कांदे घातले. 8 अंडा करी करतोय त्यामुळे ग्रेव्हीसाठी मी 4 ते 5 कांदे वापरले. आता हे पण बघा छान असे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचे.
कांदे चांगले परतले गेलेत. त्यामध्ये आता आपण 2 मध्यम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, तर ते घातलेत. ते पण चांगले मिक्स करून घेऊ. टोमॅटो लवकर मऊ पडावेत म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा हे सगळं चांगलं मिसळून घेतलं. त्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाट पाहिली. 3 ते 4 मिनिटानंतर टोमॅटो पण बघा छान असे मऊ पडलेत आणि कांदा पण चांगला भाजला गेलाय. गॅस बंद करून आता हे थोडं थंड करून घेऊ. हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि सगळं चांगलं असं बारीक वाटून घेतलं. आता हे वाटण किंवा आपलं हे ग्रेव्हीचं तयार झालेलं आहे हे साईडला ठेवू. त्यानंतर एका वाटीमध्ये बघा 2 चमचे तर मी काश्मीरी लाल तिखट घेतले, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद पूड, 1 ते 2 चमचे धने पावडर आणि 1 चमचा मी गरम मसाला वापरलाय. थोडं पाणी घालून आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीनं मसाले पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते तेलामध्ये गेल्यानंतर जळत नाहीत आणि त्याबरोबर मसाले पण चांगले फुलतात. त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो. आता हे बघा सगळं चांगलं असं मिक्स झालेलं आहे. रंग पण खूप छान आलेला आहे. हे सगळं झालं की त्याच पॅनमध्ये पुन्हा आता मी 2 ते 3 चमचे मोठे तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आता आपण पाण्यामध्ये मिक्स केलेले संपूर्ण मसाले घालायचे आणि मध्यम गॅसच्या आचेवरती 2 ते 3 मिनिटं चांगले परतवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मसाले पाण्यामध्ये घातल्यामुळे ते अजिबात खाली चिकटत नाहीत आणि त्यासोबतच त्याला छान असा रंगही येतो. 2 ते 3 मिनिटानंतर ह्यातलं पाणी बघा पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि मसाल्यांना छान तेल सुटले. आता मगाशी आपण जे कांदा टोमॅटोचं वाटून घेतलं तर ते घालतोय. आता आपण कांदा टोमॅटो जरी परतून घेतले असले तरी पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटं हे सगळं मसाल्यांसोबत चांगलं मिक्स करतोय. आता बघा छान असं मिक्स करून घेतलं. तेल पण छान सुटले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आणि सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून ना हे संपूर्ण मिश्रण आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेतो. यामुळे काय होतं मसाले छान तेल सुटतात आणि त्यामुळे ह्याचा फ्लेवर किंवा अरोमा खूपच मस्त येतो. आता बघा छान तेल सुटलं गेलंय. पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिसळून घेतले. रंग तर बघा अप्रतिम आलेला आहे. आता ही ग्रेव्ही खूपच घट्टसर वाटते, त्यामुळं मी आपल्या आवडीप्रमाणे किंवा आवश्यकतेप्रमाणे ह्यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवे ह्यावरती देखील घालू शकता. तर अशा पद्धतीने मी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल अशी ही ग्रेव्ही करून घेतली. छान अशी बघा तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालतोय. लक्षात ठेवा आपण मसाले तयार करते वेळी आणि टोमॅटो भाजते वेळी देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा. त्यानंतर आपण मगाशी जी तेलावरती फ्राय करून घेतलेली अंडी होती तर ती संपूर्ण अंडी पण घालतोय आणि थोडासा वरून ग्रेव्ही पण घालायची. ह्यामुळे काय होतं वरून जे कट दिलेत ना त्याच्या आतपर्यंत ग्रेव्ही जाते आणि त्यामुळे चव भन्नाट लागते. धाब्यावरती देखील बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने ही अंडा करी बनवतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही देखील नक्की बनवू शकता. झाकण ठेवून 2 मिनिटं चांगली अशी वाफ काढून घ्यायची. त्यामध्ये अंड्यामुळे सगळा मसाला मिक्स केला जातो. मस्त आपली अशी धाबा स्टाईल सोप्यात सोपी आणि झटकीपट होणारी सगळ्यांना आवडणारी अंडा करी तयार झाले. गॅस बंद करून घेतला आणि ही झटकीपट तयार होणारी तोंडाला पाणी सुटणारी अंडा करी आपली तयार झालेली आहे. लगेचच आपण सर्व करून घेऊ. तर अशी मस्तपैकी तोंडाला पाणी सुटणारी अंडा करी भाकरी, चपाती, रोटी कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची ही धाबा स्टाईल अंडा करीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.